नमस्कार, रक्षिताज किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिमला मिरची बटाटा सुकी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी 4 ते 5 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. एक कट करून बटाटा घेतलेला आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे कट करून. लाल तिखट घेतलं आहे. हळद, धने पावडर, जिरे, मीठ, शेंगदाणे घेतलेले ठेचून जाडसर आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपण कृतीकडे वळूयात. मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आपण गॅस मीडियम ठेवणार आहोत. त्यामध्ये मी आता जिरे टाकते आहे. जिरे टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. धने पावडर झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी आता कांदा टाकून घेते. त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं. आता ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकते. आता ह्याच्यावरती मी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवते. आता आपले 2 मिनिटं झाली आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेणार आहोत. आता हे सर्व शिजण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. आता आपण हे 8 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत सर्व भाज्या. तर आपले 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. पाहूया भाजी शिजली का. तर आपले बटाटे वगैरे शिमला मिरची शिजलेली आहे. आता ह्यामध्ये मी जे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं मी मोठं जाडसर ते टाकते. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकते. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता ह्यामध्ये मी मीठ आधीच ॲड केलं होतं भरपूर. आता मी एकदम थोडंसं मीठ टाकते. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. आता मी ह्यामध्ये कूट आणि लाल तिखट मिक्स केलं आहे. तेव्हा मी ह्याला फक्त 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. मी आता झाकून ठेवते. फक्त 2 मिनिटं झाकून ठेवायचं आपल्याला. तर आता आपले 2 मिनिटं झाले आहेत. तुम्ही पाहू शकता आपली टेस्टी अशी भाजी रेडी आहे. आता मी गॅस बंद करते.
तर आपली शिमला मिरची बटाटा मिक्स सुकी भाजी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.